वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. सीटेट 6 सप्टेंबर 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सीटेट मराठी पॅडागॉजीमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण ॲनालायसिस करून तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर सीटेट 2026 म्हणजेच सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. सर, पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित किंवा निष्पत्ती म्हणजे आउटकम्स, लर्निंग आउटकम्स याला आपण म्हणू शकतो, याचा उल्लेख असतो. याचा अर्थ काय? आता हे बघा मित्रांनो, आउटकम्स म्हणजे काय अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल म्हणजेच निष्पत्ती किंवा आउटकम्स. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की फलित म्हणजे निष्पत्ती, आउटकम्स म्हणजे काय तर लक्षात ठेवा, एखादा अभ्यासक्रम शिकल्यानंतर विद्यार्थ्याने काय साध्य केले, त्याचे ज्ञानात, कौशल्यात आणि वर्तनात काय बदल झाले हे मोजणे म्हणजेच फलित होयो. ऑप्शन जे 2 आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. दुसरा प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे यामधून डॅश डॅश असे होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय दिलेले आहे. सोपा प्रश्न आहे की शब्द नीट समजून घ्यायला मदत करते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेट मराठी पॅडागॉजीमध्ये विचारले जातात. प्रश्न 3 दिलेला आहे की व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते. तर हे बघा मित्रांनो, व्याकरण कशासाठी उपयुक्त ठरतो तर अचूकतेसाठी. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. कारण की व्याकरण आणि अचूकता, व्याकरणाचे मुख्य काम भाषेला नियमबद्ध करणे असते. व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना भाषेचे नियम जसे की काळ, लिंग, वचनानुसार वाक्याची रचना समजतात. यामुळे ते भाषा बोलताना किंवा लिहिताना चुका टाळतात आणि भाषेमध्ये अचूकता येते. म्हणजे ऑप्शन जे बी दिलेला आहे, पर्याय जे बी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 4 आहे की वर्गात मातृभाषा वगळणे ही पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आता हे बघा मित्रांनो, मातृभाषा वगळणे म्हणजे थेट पद्धत याला आपण म्हणू शकतो. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. थेट पद्धत म्हणजे काय तर हे बघा, समजून घ्या की या पद्धतीमध्ये कोणतीही परकीय किंवा दुसरी भाषा शिकवताना मातृभाषेचा वापर पूर्णपणे वगळला जातो. या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना थेट त्याच भाषेत विचार करायला आणि संवाद साधायला लावणे हा असतो. यात अनुवादाला थारा नसतो, म्हणजे ट्रान्सलेशन या ठिकाणी नसतो. ऑप्शन जे 1 दिलेला आहे थेट पद्धती आपलं उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5 दिलेला आहे की व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती. हे बघा, व्याकरण शिक्षणाची 2 पद्धती आहे, आगमन पद्धती आणि निगमन पद्धती. या गोष्टीचा पुरस्कार करते की आता हे बघा, निगमन पद्धती कोणत्या गोष्टीचा पुरस्कार करते तर नियम सांगावेत. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि आगमन पद्धती पहिले उदाहरण देते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर
उत्तर राहणार आहे प्रश्न 6. सहावा प्रश्न आहे की भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय. हा सोपा प्रश्न आहे. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय, तर हे बघा, वर्गातील मुक्त नियतकार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे यालाच आपण सर्जनशीलता असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न 7 आहे की हे बघा, प्रश्न 7 दिलेला आहे की भारताचे शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते. आता हे बघा मित्रांनो, त्रिभाषा सूत्र संदर्भात या ठिकाणी प्रश्न आलेला आहे आणि कशाला उत्तेजन देते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व, बहुभाषिक शिक्षण, एक भाषिक शिक्षण किंवा हिंदीवर भर द्वैभाषिक शिक्षण, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि उत्तर काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारताचे शिक्षणातील भाषा धोरण म्हणजे त्रिभाषा सूत्र मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व याला उत्तेजन देते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अनुसार शिक्षणामध्ये मातृभाषेला प्राधान्य देऊन एकापेक्षा जास्त भाषा शिकवण्यावर भर दिला जातो, ज्याला आपण मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की दैनंदिन वस्तूचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय. आता हे बघा मित्रांनो, दैनंदिन वस्तूचा वापर करून जेव्हा आपण भाषा शिक्षण विद्यार्थ्यांना देतो तर त्याला आपण रेलिया किंवा शिक्षण साधन. या ठिकाणी तुमचे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 दोन्ही पर्याय बरोबर आहे, परंतु सर्वात जास्त इम्पॉर्टंट उत्तर असणार आहे ऑप्शन 2 रेलिया. रेलिया आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा पर्याय अगदी बरोबर आहे. याचे कारण आहे की भाषा वर्गात शिकवताना जेव्हा शिक्षक प्रत्यक्ष जीवनातील वस्तू उदाहरणार्थ वर्तमानपत्रे, तिकिटे, फळे, खेळणी, भांडी इत्यादी अध्यापन पद्धतीचा भाग म्हणून वापरतात तेव्हा त्याला रेलिया असे म्हणतात. यामुळे भाषा शिक्षण अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण होते. म्हणजे ऑप्शन जे 2 रेलिया दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 9 आहे की संस्कारक्षम विकासात्मक मूल्यमापन या बाबतीत कोणते तंत्र आदर्श आहे. आता हे बघा मित्रांनो, फॉर्मेटिव्ह असेसमेंट याबाबत कोणते तंत्र आदर्श नाही. नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न आलेला आहे सर, लक्षात ठेवा. नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर हे बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, वर्ग सादरीकरण, स्वाध्याय आणि प्रकल्प हे आदर्श तंत्र आहे, परंतु कागद पेन्सिल चाचणी या ठिकाणी आदर्श नाही. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे या प्रश्नासंदर्भात आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की कागद पेन्सिल चाचणी हा पर्याय बरोबर आहे, कारण म्हणजे चुकीचा आहे परंतु आपला बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ असा आहे, पेन्सिल चाचणी ही सामान्य सत्राच्या शेवटी गुणांकन करण्यासाठी घेतली जाते. हे संकलित मूल्यमापन म्हणजे सेमेटिव्ह असेसमेंटचे मुख्य साधन आहे. यात विद्यार्थ्यांच्या निरंतर प्रगतीपेक्षा त्यांच्या पाठांतराची किंवा अंतिम गुणांची परीक्षा घेतली जाते, ज्यामुळे संस्कारक्षम म्हणजे फॉर्मेटिव्ह मूल्यमापनासाठी आदर्श मानले जात नाही. ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 10 आहे की विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. म्हणजे जशा प्रकारे आपण ट्रायल अँड एरर मेथड पाहिलेला आहे थॉर्नडाईकच्या, म्हणजे अध्ययन होत आहे. चुका होणे म्हणजे अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते, तर हे बघा कॉग्निटिव्हिटी करते, म्हणजे बोधानात्मकवादी करतात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण की स्पष्टीकरण दिलेलं आहे की बोधनात्मक दृष्टिकोनानुसार उदाहरणार्थ नॉम चॉम्स्की, जीन पियाजे, भाषा शिकणे ही एक अंतर्गत मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. या सिद्धांतानुसार मुले जेव्हा नवीन भाषा शिकतात तेव्हा ते स्वतःचे नियम तयार करतात आणि या प्रक्रियेत चुका होणे अत्यंत स्वाभाविक व आवश्यक आहे. चुका या मुलांच्या विचार प्रक्रियेच्या आणि शिकण्याचा एक पुरावा मानल्या जातात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं 100% बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, 6 सप्टेंबर 2026साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा सर, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की वर्गातील एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय? आता हे बघा मित्रांनो, हा तुमच्या नॉलेजच्या बेसवर प्रश्न विचारलेला आहे की वर्गातील एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय? तर विद्यार्थी जास्त बोलतात. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 12 आहे की हे बघा, संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आता संकेत भाषेसंदर्भात आपण ऑलरेडी हिंदीमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे, कारण हिंदी आणि मराठीमध्ये जवळपास सिलेबस सेम आहे आणि प्रश्नसुद्धा तुम्हाला सेम विचारले जातात. आता या ठिकाणी प्रश्न तोच आलेला आहे, परंतु मराठीमध्ये आलेला आहे की संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर बघा, ऑप्शन जे सी दिलेला आहे की संकेत भाषेत व्याकरण नसते, आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे, म्हणजे चुकीचं विधान असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की भाषाशास्त्राच्या दृष्टीने संकेत भाषेला स्वतःचे समृद्ध आणि पूर्ण व्याकरण असते, त्यामुळे व्याकरण नसते हे म्हणणे चुकीचे आहे. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 13 आहे की पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्टे नाही? आता हे बघा मित्रांनो, विस्तृत वाचनाचे उद्दिष्टे कोणते नाही प्रश्न असा आलेला आहे. तर बघा, आकलनासाठी वाचने बरोबर आहे, भाकीत करण्यासाठी वाचन बरोबर आहे, आनंदासाठी वाचनसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पर्याय 3 मध्ये दिलेला आहे की व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 14 आहे की संचयिका मूल्यमापन म्हणजे पोर्टफोलिओ असेसमेंट म्हणजे काय? तर हे बघा, 1ली ते 8वी पर्यंत आपण पोर्टफोलिओ असेसमेंट करत असतो, विद्यार्थ्यांचा सतत रेकॉर्ड आपण ठेवत असतो. याला आपण म्हणू शकतो की मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कृतीची लिखित नोंद ठेवणे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे सर, ऑप्शन जे डी दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? हा प्रश्न सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये 2-3 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे. तर हे बघा, संस्कृत भाषा अभिजात भाषा आहे, तामिळ भाषा सुद्धा अभिजात भाषा आहे आणि मल्याळम सुद्धा अभिजात भाषा आहे. परंतु हिंदी या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे, कारण अभिजात भाषा नाही. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. तर ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 आणि पेपर 2 सीटेट सप्टेंबर 2026साठी. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे डिफिकल्टी लेवल असते मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2साठी, जशा प्रकारे काठिण्य पातळी असते ते लक्षात ठेवून, ते संपूर्ण लक्षात ठेवून संपूर्ण सिलेबसच्या आधारावर, अभ्यासक्रमाच्या आधारावर आपण पेपर 1 आणि पेपर 2साठी 2 वेगवेगळे भाग या ठिकाणी तयार केलेले आहे, प्रश्नसंच तयार केलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की हिंदी पेपर 1साठी हिंदी पॅडागॉजी, मराठी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित पॅडागॉजी, म्हणजे एकूण 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच विथ आन्सर की, विथ उत्तरसूची तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो. आणि 6 सप्टेंबर 2026च्या परीक्षेसाठी हे अपडेट प्रश्नसंच असणार आहे. तशाच प्रकारे पेपर 2ला हिंदी पॅडागॉजी, मराठी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे SST पॅडागॉजी 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 40 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. म्हणजे हे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे विथ आन्सर की. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2साठी कॉम्बो पॅक पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला 90 प्रश्नपत्रिका, म्हणजे पेपर 1साठी 50 आणि पेपर 2साठी 40, एकूण 90 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार आहे.
आत्ताच व्हॉट्सअप नंबर करून तुम्ही हे परचेस करू शकतात। वीडियोला प्लीज़ लाइक करा आणि चैनल नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा। और दोस्तों अगर आप फेसबुक से इस वीडियो को देख रहे हैं तो आप यूट्यूब चैनल से हमारे लाइव वीडियो को भी देख सकते हैं। ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब आपको सर्च करना है, वहाँ से आप हमारे लाइव लेक्चर जो है यूट्यूब चैनल के माध्यम से देख सकते हैं। रिकॉर्डेड लेक्चर आप फेसबुक में सिर्फ देखने के लिए मिलेंगे। चलिए बढ़ते गए अगले प्रश्न की तरफ। सर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा। पुढचा प्रश्न दिलेला आहे की त्रिभाषा सूत्राचे ध्येय काय आहे। आता हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे। त्रिभाषा सूत्राचे ध्येय कोणते, उद्देश कोणते, तर बघा मातृभाषाधिष्ठ बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे एक दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 17 आहे की मुले सामाजिक अंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात, संकल्पनेस डॅश डॅशचे अनुमोद आहे। आता हे बघा मित्रांनो, मुले सामाजिक अंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात असे मत कोणाचे आहे, तर वायगोस्की यांचे आहे। म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 18 दिलेला आहे। हे बघा मित्रांनो, व्याकरण संदर्भात तुम्हाला 6 ते 7 प्रश्न विचारले जातात, परंतु थेट डायरेक्ट व्याकरण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जात नाही। आपल्याला जे उतारे किंवा जी कविता दिली जाते त्या आधारावर आपल्याला हे व्याकरण संदर्भात प्रश्न विचारले जातात। म्हणजे परीक्षेच्या आधारावर तुम्हाला व्याकरण संदर्भात 6 ते 7 प्रश्न फक्त विचारले जातात। थेट म्हणजे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेत म्हणजे व्याकरण संदर्भात येत नाही। प्रश्न आहे की मधुमलाई अभयारण्यात हत्तीवर बसून फेरफटका मारला, अधोरेखित शब्दाला कोणते अव्यय जोडले आहे, तर बघा हत्तीवर, हत्ती या नामाला वर हा शब्द जोडलेला आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय आपला उत्तर असणार आहे। ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की आमचा मुक्काम मद्रासपासून जवळ असलेल्या चिंगलपेठ इथे होता, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर हे बघा मित्रांनो, आमचा हे काय असणार आहे, सर्वनामिक विशेषण असणार आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर आणि बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 20 आहे की हे बघा प्रश्न 20 काय दिलेला आहे की पावसाळा नुकताच संपला होता या वाक्याचा काळ शोधात आहे। बघा मित्रांनो, होता म्हणजे संपला होता या ठिकाणी क्रियापद आहे, तर वाक्याचा काळ कोणता राहणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे। पूर्ण भूतकाळ या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो अशा प्रकारे सीटेट सप्टेंबर 2026 विषय मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण महत्त्वपूर्ण 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत। आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात मित्रांनो की पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोट्स अवेलेबल आहे। सीटेटच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर आपण हे नोट्स तयार केले आहे। फक्त मराठी पेडागॉजी तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे, बाकी संपूर्ण विषय या ठिकाणी हिंदीमध्ये आपण तयार केलेले आहे, कारण पेपर हिंदीमध्ये असतो आणि इंग्लिशमध्ये असतो। मित्रांनो मराठी पेडागॉजी, हिंदी पेडागॉजी, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास पेपर 1 साठी हे 4 नोट्स अवेलेबल आहे। फक्त 399 मध्ये म्हणजे 50% तुम्हाला या ठिकाणी आपण ऑफ ठेवलेला आहे झेरॉक्स करण्यासाठी। आणि सोबतच पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि SST पेडागॉजी म्हणजे समाजशास्त्र पेडागॉजीचे नोट्स अवेलेबल आहे, हे सुद्धा आपण 50% ऑफ ठेवलेला आहे। मित्रांनो 999 रुपयाचे नोट्स फक्त तुम्हाला 399 मध्ये या ठिकाणी दिले जात आहे। आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे, नोट्समध्ये डिटेल्स असते, प्रश्नसंच वेगळे असते, समजून घ्या। ओके तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर पाठवला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स अवेलेबल करून दिले जाईल। मित्रांनो 50% ऑफ आहे, कारण तुम्ही झेरॉक्स करू शकतात, या हिशोबाने आपण हे 50% ऑफ ठेवलेलं आहे। मित्रांनो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।